Good morning, friends. Today we discuss about the phase in SHM. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघू आपण. फेज इन SHM इज द स्टेट ऑफ ऑसिलेशन्स. आता फेज म्हणजे काय की जेव्हा पार्टिकल ऑसिलेट होणार आहेत. तुम्ही जर साईन वेव्ह बघितली तर एक्स ॲक्सिसला एकदा ट्रफ फॉर्म होतो, परत क्रेस्ट फॉर्म होतो, म्हणजेच एकदा अप्पर पार्ट फॉर्म होतो, एकदा अप्पर सर्क्युलर फॉर्म होतो, परत खालून परत वर जाते. अशी कंटिन्युअसली एक वेव्ह भेटते आपल्याला तिथे, बरोबर. मग तिथे काय होत आहे, जो की फेज आहे, फेज इन SHM इज द स्टेट ऑफ ऑसिलेशन्स, म्हणजे जे काही ऑसिलेशन्स होणार आहे त्याची जी काही स्टेट असणार आहे त्यावरनं आपण जो की फेज आहे SHMचा तो फाइंड आउट करू शकतो और दाखवू शकतो आपण त्यावरनं. त्यानंतरून सेकंड पॉईंट, इन ऑर्डर टू नो द स्टेट ऑफ ऑसिलेशन इन SHM it is important to know the displacement, that is the position, the direction of velocity and the oscillation number at that instant. काय म्हणतात ते, इन ऑर्डर टू नो द स्टेट ऑफ ऑसिलेशन. जर आपल्याला स्टेट ऑफ ऑसिलेशन्स माहीत करून घ्यायचं असेल तर काय पाहिजे आपण, इट इज इम्पॉर्टंट टू नो. काय काय माहीत पाहिजे, डिस्प्लेसमेंट, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी अँड द ऑसिलेशन नंबर. त्यानंतरून ॲट अ गिव्हन पोझिशन देर आर टू पॉसिबल डायरेक्शन ऑफ वेलोसिटीज. त्या गिव्हन पोझिशनला काय असू शकतात, जी की वेलोसिटी आहे त्याला काय असू शकतात, दोन पॉसिबल डायरेक्शन असू शकतात. एक्सेप्ट एक्स्ट्रीम पोझिशन, काय एक्स्ट्रीम पोझिशन सोडून. अँड इट्स रिपीट फॉर सक्सेसिव्ह ऑसिलेशन्स. आणि काय, अँड इट्स रिपीट फॉर सक्सेसिव्ह ऑसिलेशन्स. आणि जे काही ऑसिलेशन्स असतात ते काय होणार आहे, रिपीट्स होणार आहे. सक्सेसिव्ह ऑसिलेशन्स, त्यासाठी सक्सेसिव्ह ऑसिलेशन होण्यासाठी, रिपीट होण्यासाठी काय करतोय आपण, की ज्या पोझिशन असणार आहे त्याला काय असणार आहे, टू पॉसिबल डायरेक्शन, म्हणजे ज्या आपण जी काही पोझिशन घेणार आहे तिला दोन पॉसिबल डायरेक्शन असणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, जे कोलिजन जे काही ऑसिलेशन्स असणार आहे ते काय होणार आहे, रिपीट होणार आहे. हेन्स नोईंग द व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट इज नॉट सफिशियंट. म्हणून जी की डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आहे तीच फक्त फाइंड आउट करणं आपल्याला गरजेचं नाही आहे. सिमिलरली द नॉलेज ऑफ ओनली व्हेलोसिटी, तसंच फक्त व्हेलोसिटीचं नॉलेज असणं सुद्धा गरजेचं नाही आहे. म्हणून फिफ्थ पॉईंट, हेन्स टू नो द फेज, हेन्स टू नो द फेज अ क्वांटिटी इज निडेड दॅट इज कंटिन्युअसली चेंज विथ टाईम. म्हणून आपल्याला फेज माहीत असणं गरजेचं आहे. आणि अशी क्वांटिटी इज निडेड दॅट इज कंटिन्युअसली चेंज विथ टाईम. आणि क्वांटिटी कशी असली पाहिजे, कंटिन्युअसली टाईमसोबत चेंज झालेली पाहिजे. It is clear that all quantities of linear SHM, that is displacement, velocity and acceleration etc., are projection taken on diameter. यांची प्रोजेक्शन कुठे घेऊ शकतात, अशी प्रोजेक्शन कुठे घेणार आहेत आपण, डायमीटरवर, ऑफ द रिस्पेक्टिव्ह क्वांटिटीज फॉर द रेफरन्स ऑफ सर्क्युलर मोशन. आणि कशाचा रेफरन्स घेणार आपण, ऑब्विसली कशाचा घेणार, सर्क्युलर मोशनचा रेफरन्स घेणार आपण. त्यानंतरून सिक्स पॉईंट, द angular displacement theta is equal to omega t plus phi can thus be used as the phase of SHM as it varies continuously with time. जो की थिटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय काय येणार आहे आपण, युज्ड ॲज द फेज ऑफ SHM. आणि कसा असणार आहे हा, इट व्हेरीज कंटिन्युअसली विथ टाईम. आणि हा काय होणार आहे, टाईम बरोबर चेंज होणार आहे. इन दिस केस इट विल बी कॉल्ड ॲज द फेज अँगल. आणि याला कायच म्हणू शकतो आपण, फेज अँगल सुद्धा म्हणू शकतो. आता जो की थिटा आहे त्यासाठी काही डिफरंट केसेस आहे बघा. फर्स्ट केस आहे थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, फॉर थिटा इज इक्वल टू 180 डिग्री, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री अँड थिटा इज इक्वल टू 270 डिग्री. या केसेस तुम्ही जर सिम्पल जर वाचलं तरी तुमच्या लक्षात येतील. आता त्यानंतर आपण डायरेक्टली बघू, कंपोजिशन ऑफ टू SHM हॅव्हिंग सेम पिरियड अलॉंग द सेम पाथ. काय आहे, जो की दोन SHM आहे त्यांचं कंपोजिशन केलं आपण, तर पिरियड कसा असणार आहे तिथे आपण सेम घेणार आहोत आणि पाथही कसा घेणार आहोत, सेम घेणार आहोत. आता त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल ॲनालिटिकल ट्रीटमेंट. कन्सिडर अ पार्टिकल सायमल्टेनियसली सब्जेक्टेड टू टू SHM हॅव्हिंग द सेम पिरियड अलॉंग दी सेम पाथ. काय केलं आहे आपण, दोन SHM घेतला आहे की ज्यांचा पाथ सेम आहे, ज्यांची टाइम पिरियड सुद्धा सेम आहे, बट ऑफ डिफरंट ॲम्प्लिट्यूड अँड इनिशियल फेजेस. बट जे फेज असणार आहे आणि ॲम्प्लिट्यूड असं कसे असणार आहे, डिफरंट असणार आहे. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इज इक्वल टू द व्हेक्टर सम ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट ड्यू टू बोथ द SHM ॲट दॅट इन्स्टंट. जे काही डिस्प्लेसमेंट आहे दोन्ही SHMचं ते काय लिहू शकतो आपण,
Let the two linear SHM can be given by equations x1 is equal to a1 sine of omega t plus phi and x2 is equal to a2 sine omega t plus phi 2. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ आणि याला इक्वेशन नंबर सेकंड देऊ. Where a1 and a2 are the amplitudes and phi 1 and phi 2 are the initial phases. The initial phases angles. x1 and x2 are the displacement of two SHMs in time t. आता जे की x1 आणि x1 आणि x2 काय आहे डिस्प्लेसमेंट आहे कशासाठी 2 SHM चे आणि जो की टाइम असणार आहे किती असणार आहे स्मॉल t एवढा टाइम असणार आहे. ओमेगा इज सेम फॉर बोथ SHM आणि दोन्ही सिंपल हार्मोनिक मोशनसाठी जो की ओमेगा आहे तो कसा असणार आहे सेम असणार आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द टू SHM इज गिव्हन बाय x इज इक्वल टू x1 प्लस x2. मग काय करणार आहोत आपल्याला जर रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे तर रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार दोघांची काय करणार ॲडिशन करणार. मग काय भेटेल आपल्याला दोघांची ॲडिशन केल्यानंतर थर्ड पॉईंट बघा using equation 1 and equation 2 we get equation 3 can be written as then x is equal to a1 sin of omega t plus phi 1 plus a2 sin of omega t phi 2. आता काय करणार आहोत आपण साइन ए साइन बीचा फॉर्म्युला यूज करणार आहोत इथे बघा साइन ओमेगा टी प्लस फाय 1 यामध्ये साइन ए साइन बीचा फॉर्म्युला यूज करून काय भेटेल आपल्याला a1 into bracket sin omega t phi 1 plus cos omega t into sin phi 1 plus a2 into sin omega t cos phi 2 plus cos omega t sin phi 2. जर तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले बघितलेच इंटिग्रेशनचे सॉरी डायरेक्टली तुम्ही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघितल्यावर सॉरी इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह म्हणतोय मी डायरेक्टली तुम्ही जर साइन ए साइन बीचा फॉर्म्युला जर टाकला तुम्ही साइन ए साइन बी कॉस ए कॉस बी यांचे जर फॉर्म्युला टाकले तर तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला भेटेल तिथं आणि तोच फॉर्म्युला यूज करून आपण इथे ही व्हॅल्यू आपण या जे काही टर्म लिहिलं आहे दोन टर्म a1 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले आणि a2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले या दोन्ही टर्म आपल्याला भेटू शकतात. त्यानंतर जो की a1 आहे त्याने संपूर्ण ब्रॅकेटला मध्ये मल्टिप्लाय करू आपण मग a1 ने जर मध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले तर काय भेटेल आपल्याला a1 sin ऑफ ओमेगा टी cos phi 1 प्लस a1 cos ओमेगा टी sin phi 1 प्लस a2 sin ओमेगा टी cos phi 2 प्लस a2 cos ओमेगा टी sin phi 2. आता या की sin ओमेगा टी आणि cos phi चे टर्म आपण एकत्र लिहू काय भेटेल नेक्स्ट पेजला a1 sin ऑफ ओमेगा टी cos phi 1 प्लस a2 sin ऑफ ओमेगा टी cos phi 2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस a1 cos ओमेगा टी sin phi 1 प्लस a2 cos ओमेगा टी sin phi 2 ब्रॅकेट कंप्लीट असे दोन ब्रॅकेट भेटले आपल्याला. आता बघा याच्यातनं काय कॉमन निघू शकतं अजून फर्स्ट ब्रॅकेटमधनं आपण sin ओमेगा टी कॉमन काढू शकतो आणि सेकंडमधनं आपण cos ओमेगा टी कॉमन काढू शकतो. तर बघा x इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी a1 cos phi 1 प्लस a2 cos phi 2 प्लस cos ओमेगा टी इंटू ब्रॅकेट a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2 याला इक्वेशन नंबर 4 देऊ आपण. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट ॲज a1 a2 phi 1 phi 2 आर कॉन्स्टंट we can combine them in terms of another convenient constant r and delta as आपण याला कसं लिहू शकतो r आणि डेल्टाच्या फॉर्ममध्ये लिहून म्हणजे एक एक कन्व्हिनियंट कॉन्स्टंट आपण त्याला यूज करणार आहे कोणकोणता कॅपिटल R आणि डेल्टा हे कन्व्हिनियंट कॉन्स्टंट यूज करून आपण ती जी टर्म आहे ती आपण लिहिणार आहोत. आपण बघा कसं लिहू शकतो आपण a1 cos of phi 1 plus a2 cos of phi 2 is equal to r cos delta याला इक्वेशन नंबर 5 देऊ आपण आणि त्या खाली and a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 is equal to r sin delta याला इक्वेशन नंबर 6 देऊ. बघ काय बघितलं आपण इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 भेटले आपल्याला. युजिंग इक्वेशन 5 and equation 6 equation 4 can be written as x is equal to sin omega t r cos delta plus cos omega t r sin delta is equal to जर आपण ओव्हरऑल टर्म मधनं जर कॅपिटल R कॉमन काढला तर काय भेटेल आपल्याला इज इक्वल टू कॅपिटल R इंटू ब्रॅकेट साइन ऑफ ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ऑफ ओमेगा टी साइन डेल्टा अँड देन इक्वेशन जी की आपल्याला भेटलं आहे ते कसं लिहू शकतो आपण
साइन ए प्लस साइन बी हा फॉर्म्युला जर इथे यूज केला कॅपिटल आर इंटू ब्रॅकेटमध्ये जी की टर्म आहे तिथे जर आपण साइन ए साइन बीचा फॉर्म्युला यूज केला तर काय भेटेल आपल्याला साइन ओमेगा टी प्लस डेल्टा म्हणजे साइन ओमेगा टी प्लस डेल्टाचा फॉर्म्युला काय भेटतोय आपल्याला म्हणजे साइन ए प्लस बी नुसार साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा फक्त जी मोठी टर्म होती तिला आपण छोटी लिहून घेतली की जो फॉर्म्युला आहे तो डायरेक्टली जर टाकून दिला मग आपल्याला काय भेटलं देअरफॉर x इज इक्वल टू आर साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा याला इक्वेशन नंबर 7 देऊ आपण इक्वेशन नंबर 7 x is equal to r sin of omega t plus delta. Equation 7 is the equation of SHM of simple angular of same angular frequency but of amplitude capital R and initial phase delta. त्याचा amplitude किती असणार आहे capital R आणि जो की initial phase असणार आहे तो किती असणार आहे delta. It shows that the combination of two linear SHM of same period and occurring along the same path is also an SHM. आता हे झालं आपलं ॲनालिटिकल ट्रीटमेंट. आता त्यानंतर बघू रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कसं येणार आहे आपला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज कॅपिटल आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ रिझल्टंट म्हणजे काय करतो आपण स्क्वेअर रूटमध्ये घेतो कॅपिटल आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर साइन स्क्वेअर डेल्टा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आर कॉस स्क्वेअर डेल्टा ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 5 and 6 देन वी गेट काय भेटेल आपल्याला इक्वेशन 6ला जर स्क्वेअर करून ॲड केलं तर a1 cos phi 1 plus a2 cos phi 2 bracket square plus a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 square is equal to r square cos square del plus r square sin square del and therefore a1 हा जो ब्रॅकेट आहे फर्स्ट त्याला जर आपण सॉल्व केलं तर काय भेटेल आपल्याला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ते काय होईल ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर त्यानुसार आपण इथं हा ब्रॅकेट सॉल्व करतोय तर काय भेटला आपल्याला a1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय 1 प्लस a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय 2 प्लस ट्वाइस a1 a2 cos phi 1 cos phi 2 plus a1 square sin square phi 1 plus a2 square sin phi 2 plus twice a1 a2 sin phi 1 sin phi 2 दोन्ही ब्रॅकेट आपण a प्लस बी नुसार सॉल्व करून घेतली मग काय भेटेल खाली आपल्याला फायनल देन आर स्क्वेअर ऑफ कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा जे की त्याची आर एच एसची टर्म होती त्या टर्मला काय केलं जो की आर स्क्वेअर होता तो काय केला आपण कॉमन काढला आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार फक्त कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा अँड देअरफॉर वी गेट इन नेक्स्ट स्टेप a1 स्क्वेअर इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर फाय 1 प्लस साइन स्क्वेअर फाय 1 प्लस a2 स्क्वेअर इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर फाय 2 प्लस साइन स्क्वेअर फाय 2 काय केलंय आपण a1 जे a2 या टर्म काय केल्या कॉमन काढल्या आणि ज्या टर्मने त्यांनी मल्टिप्लाय केलं दोन्ही टर्म ब्रॅकेटमध्ये टाकून दिल्या त्यानंतर परत ट्वाइस a1 a2 ही टर्म सुद्धा आपण कॉमन काढलेली आहे मग काय भेटेल आपल्याला प्लस ट्वाइस a1 a2 इंटू कॉस ऑफ फाय 1 इंटू कॉस फाय 2 प्लस साइन फाय 1 इंटू साइन फाय 2 इज इक्वल टू आर स्क्वेअर आता आर स्क्वेअर का राहिला कारण की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतो म्हणून आर इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा म्हणजे जी की कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा काय येणार आहे 1 येणार आहे म्हणून फक्त आर एच एसला आर स्क्वेअर राहिलेला आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेपला काय भेटेल आपल्याला परत कॉस स्क्वेअर फाय 1 प्लस साइन स्क्वेअर फाय 1 होऊन जाईल परत a2 स्क्वेअरने मल्टिप्लाय केलेली टर्म कॉस स्क्वेअर फाय 2 प्लस साइन स्क्वेअर फाय 2 सुद्धा 1 होऊन जाईल मग काय भेटेल आपल्याला a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 इंटू कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2 इज इक्वल टू आर स्क्वेअर जी की ट्वाइस a1 a2 ने जो की ब्रॅकेट आहे मोठा तो ब्रॅकेट म्हणजे कशाचा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2 म्हणून आपण तिथे कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2 टाकलेला आहे म्हणजे कॉस ए मायनस कॉस बीचा फॉर्म्युला आहे तो इज इक्वल टू आर स्क्वेअर अँड देअरफॉर वी गेट कॅपिटल आर इज इक्वल टू प्लस और मायनस अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 इंटू कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2 अँड द इक्वेशन 8 रिप्रेझेंट द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ टू वेसेसची म्हणजे इक्वेशन 8 काय रिप्रेझेंट करते आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड दाखवते त्यानंतर रिझल्टंट फेज और इनिशियल फेज डेल्टा डिवायडिंग इक्वेशन 6 बाय 5 जे की इक्वेशन 5 आणि 6 आहे आपल्याकडे इक्वेशन 6 ने काय करतोय आपण डिवाइड करतोय डिवाइडिंग इक्वेशन 6 बाय 5 देन वी गेट a1 sin of phi 1 plus a2 sin of phi 2 divided by a1 cos phi 1 plus a2 cos phi 2 is equal to काय भेटेल आपल्याला r sin delta divided by r cos delta is equal to tan of delta then we get काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला डेल्टा मीन्स फेज फाइंड आउट करायचा आहे जो की tan असणार आहे तर त्याचा इन्व्हर्स होऊन त्या साईडला जाईल मग काय भेटेल आपल्याला डेल्टा इज इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ a1 sin
phi plus a2 sin phi 2 divided by a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. And equation 9 represent जी की डेल्टा इक्वेशन आहे त्याला किती देणार आहोत आपण इक्वेशन नंबर 9 देणार आहोत. इक्वेशन 9 रिप्रेझेंट द रिझल्टंट ऑर इनिशियल फेज ऑफ 2SHM. त्यानंतर काय डिफरंट केस आहे. तर फर्स्ट केस बघू आपण. जेव्हा 2SHM इन फेज असणार आहे तेव्हा phi 1 minus phi 2 is equal to 0. देन cos of phi 1 minus phi 2 is equal to 1. कारण की cos 0 काय असणार आहे phi 1 phi 2 ची व्हॅल्यू जर आपण टाकली phi 1 minus phi 2 तर cos 0 काय असणार आहे 1 असणार आहे. मग तिथे काय भेटेल आपल्याला r is equal to under root of a1 square plus a2 square plus twice a1 a2 into bracket और अंडर रूट मध्ये जी की टर्म आहे त्याची काय डायरेक्टली फॉर्म्युला तयार होईल a1 plus a2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि अंडर रूट मध्ये then r is equal to under root of a1 plus a2 bracket square and then we get r is equal to plus or minus a1 plus a2 and if a1 is equal to a2 is equal to a then we get capital R is equal to twice a. Second case, if two SHM are 90 degree that is out of phase मध्ये असल्यावर काय होणार आहे phi 1 minus phi 2 is equal to pi by 2 cos pi किती cos pi by 2 किती असणार आहे 0 असणार आहे. फ्रॉम इक्वेशन 8 वरनं काय भेटणार आहे आपल्याला कॅपिटल R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर अँड इफ a1 इज इक्वल टू a2 इज इक्वल टू कॅपिटल A आणि जर आपण a1 आणि a2 ची व्हॅल्यू जर कॅपिटल A पुटअप केली तर आपल्याला R काय भेटणार आहे R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 इंटू A काय असणार आहे स्क्वेअर रूटच्या बाहेर असणार आहे कारण की त्याचा स्क्वेअर आहे आणि जी की थर्ड केस आहे जी की लास्ट केस आहे. If phi 1 minus phi 2 is equal to pi, then cos of phi 1 minus phi 2 is equal to minus 1. From equation 8, r is equal to under root of a1 square plus a2 square minus twice a1 a2. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर काय भेटेल हा जर फॉर्म्युला तयार केला आपण a मायनस बी नुसार तर काय भेटेल अंडर रूट ऑफ a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. जर अंडर a1 मायनस a2 जर सॉल्व केला आपण ब्रॅकेट स्क्वेअर तर आपल्याला परत वरची टर्म भेटते. And therefore we get capital R is equal to mod of a1 minus a2 mod complete and if a1 is equal to a2 is equal to capital A then we get capital R is equal to 0. ओके अशा प्रकारे आपण काय बघितलं आज कॉम्पिटिशन ऑफ 2SHM बघितलं त्यानंतरून जो की फेज इन SHM असे दोन टॉपिक आपण आज डिस्कस केले. ओके त्यानंतरून आपल्याला बघणार आहोत आपण एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM हा टॉपिक आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ओके थँक्यू.